सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि एक छानशी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला आज. गोष्टीचं नाव आहे चाक. प्रिया आणि समरच्या लग्नाला आता जवळजवळ 3 वर्ष होत आली होती. लव्ह मॅरेजच्या जमान्यात त्यांचं अरेंज्ड मॅरेज होतं. सुरुवातीला सगळं सुरळीत चालू होतं, पण नंतर काही ना काही कारणामुळे खटके उडू लागले. प्रिया बँकेमध्ये कामाला होती, तर समर एका परदेशी कंपनीत. घरात सगळ्या सुखसोयी होत्या. नव्हता तो फक्त एकमेकांसाठीचा वेळ आणि एकमेकांना समजून घेण्याची समज. भांडणाचं कारण कधी गादीवर पडलेला ओला टॉवेल, तर कधी किचनमध्ये सुरू राहिलेला पंखा. आज तर अगदी काही काही क्षुल्लक कारणंसुद्धा पुरेशी होत असत. आज सकाळी पण खिडकीवर विसरलेला कालचा चहाचा कप वादळ उठून गेला. दोघं एकमेकांशी तावातावाने खूप भांडले आणि काहीही न खाता उपाशी ऑफिसला निघून गेले. आज नवीन महिन्याचा पहिला आठवडा, त्यामुळे बँकेमध्ये काम भरपूर असणार. एखाद्या वेळेस लंचसाठी देखील वेळ मिळणार नाही हे प्रियाला माहीत होतं, पण तरी देखील ती तशीच निघून आली. आज 4 तारीख, म्हणजे दर महिन्याप्रमाणे आज पाटील आजी आजोबा पेन्शनसाठी बँकेमध्ये येणार. पाटील आजी आजोबा संपूर्ण बँकमध्ये कौतुकाचा विषय होता. दोघं जोडीनं नेहमी येत. कडक इस्त्री केलेली कॉटनची साडी आणि तसाच कडक इस्त्रीचा कॉटनचा शर्ट. दोघं 70च्या घरात होते, पण एकमेकांना खूप सांभाळत होते. दरवेळी येताना बरोबर शबनम बॅग, त्यात पाण्याची बाटली, छत्री, बिस्किटचा पुडा आणि दोघांची डॉक्टरची फाईल अगदी न चुकता असे. त्यांच्याकडे बघून प्रिया नेहमी विचार करत असे की आपल्या नशिबात हे सुख का नाही. नेहमीप्रमाणे आजोबांनी स्वतःचा फॉर्म भरला आणि काउंटरवर दिला आणि आजीकडे तिचा फॉर्म घ्यायला वळले. आणि नेहमीप्रमाणे आजी रिकामा फॉर्म घेऊन तशीच उभी होती. अगं काय हे, एक साधा फॉर्म भरता येत नाही तुला? आणखी किती वर्ष माझ्याकडून भरून घेणार आहेस? आज शेवटचा भरतोय, पुढच्या वेळेला तूच भर. असू द्या हो, तुम्ही आहात ना, मग मी कशाला चिंता करू? आजीचं गोड हसून उत्तर. थोड्याफार प्रमाणात हा संवाद दर महिन्याचा होता. आज काउंटरवर प्रिया होती. प्रियाच्या हातात फॉर्म देत, बावळट आहे अगदी, असं आजोबा आजींच्याकडे बघून पुटपुटले आणि आजी लाजली. इथेच थांब, मी मॅनेजरला भेटून येतो. जाऊ नकोस कुठे, हरवशील नाहीतर. वेंधळी आहेस तू, असं म्हणत आजोबा केबिनकडे गेले. आजी, अहो इतकं बोलतात आजोबा तुम्हाला, तर शिकून घ्या ना फॉर्म भरायला, त्यात काहीच कठीण नाही, प्रिया वेळ काढण्यासाठी बोलली. आजी हसली. अगं बाळा, मला येतो भरता फॉर्म, पण मला तो येत नाही म्हणून ह्यांची होणारी ती प्रेमळ चिडचिड मला आवडते बघ खूप. मी एकटी सगळं करू शकते, पण मी ते करू शकत नाही म्हणून हे जे जबाबदारीने करतात ना, तेच मला खूप आवडतं. या वयात आपल्यावर कोणीतरी अवलंबून आहे हा विचार त्यांचा अहंकार सुखावतो आणि मग ते स्वतःची काळजी घेतात. मला तेच तर हवं आहे. संसारात दोघांची गरज एकमेकांची भागवायची असते. एक चाक अडकलं तर दुसऱ्या चाकाने आणखी थोडा जोर लावून गाडी ओढायची असते. आजी गोड हसली. केबिनमधून आजोबा बाहेर आले आणि आजी त्यांच्या पाठीमागे चालू लागली. दाराशी येत, इथेच थांब, मी रिक्षा घेऊन येतो, असं म्हणून आजोबा निघाले आणि आजीने त्यांना मागून हाक मारून छत्री हातात दिली त्यांच्या. सगळा प्रसंग किती गोड होता. किती प्रेम आहे ना आजींचं आजोबांच्यावर. बाजूला बसलेल्या सरिताला प्रिया म्हणाली, अगं दोघांचं बोल. आजीला उन्हाचा त्रास होतो म्हणून पाटील आजोबा तिला इथेच थांबवून चालत जाऊन रिक्षा घेऊन आणतात.
नेहमी बॅगमध्ये कोकम सरबताची बाटली घेऊन फिरतात. खूप काळजी घेतात ते एकमेकांची. प्रियाला सकाळी घडलेला प्रसंग आठवला. समरनी काल लवकर आला म्हणून दोघांसाठी चहा करून ठेवला होता आणि हे तो जेव्हा जेव्हा लवकर यायचा तेव्हा तेव्हा करत होता. आज समरशी शांतपणे बोलायचं प्रियानं ठरवलं. तिने समरला फोन लावला. काही खाल्लंस का? नाही ग, आज एक महत्त्वाची मीटिंग आहे. तू खाल्लंस का काही? नाही. चल, कामं होत राहतील, काहीतरी खाऊन घे. उपाशी काम करत बसू नकोस, मीही ब्रेक घेते. संध्याकाळी जेवायला बाहेर जायचं ठरवून प्रियानं फोन ठेवला. हळूहळू का होईना दोघांमध्ये वादाच्या जागी संवाद होऊ लागला. खटके उडत होते, पण पूर्वीसारखं वातावरण नव्हतं. यात 3-4 महिने गेले आणि आज पुन्हा सकाळी बेडवर ओला टॉवेल बघून प्रियाचा पारा चढला. समरनं सॉरी म्हणून टॉवेल उचलला खरा, पण तोपर्यंत प्रिया खूपच चिडली होती. नोकर नाही मी इथली, नाही जमणार मला सारखं ॲडजस्ट करायला. इतका आळशी स्वभाव बरा नाही. रागारागात प्रियानं तयारी केली आणि ती बँकेत निघून गेली. काउंटरवर ती बसली होती आणि तिला दारातून पाटील आजोबा आत येताना दिसले. आज ते एकटेच होते आणि पेन्शनचा दिवसही नव्हता. काहीतरी वेगळं काम असेल म्हणून प्रिया पुन्हा आपल्या कामात गुंगली. शिपायानं साहेबांनी आत बोलवलं आहे हा तिला निरोप दिला. आत पाटील आजोबा बसले होते. प्रिया, पाटील आपल्या बँकेचे सगळ्यात जुने कस्टमर आहेत. त्यांना आज पर्सनली मदत कर. मी दुसऱ्या ब्रँचमध्ये चाललो आहे, त्यामुळे यू कॅन सिट हिअर अँड हेल्प हिम विथ ऑल द फॉर्मॅलिटीज, असं सांगून नायर साहेब निघून गेले. बोला आजोबा, काय करायचं आहे? मला सावित्रीचं अकाउंट क्लोज करायचं आहे. गेल्या आठवड्यात ती हार्ट अटॅकनी घरी बसल्या तिथल्या तिथे गेली. कोणीतरी जोरात ओरडल्यावर जसे कान सुन्न होतात ना, प्रियाचं तसंच झालं. आय एम सॉरी. या व्यतिरिक्त ती काहीच बोलू शकली नाही. आजोबा बोलत होते. खूप काळजी घ्यायची ग ती माझी. सगळं वेळच्या वेळी. मी सुरुवातीपासून वेंधळा, पण ती प्रत्येक वेळी माझ्या चुका लपवायची. माझ्या पाठीशी कायम उभी राहिली. तिला बहुतेक ती जाणार हे कळलं होतं. आजपर्यंत तिला कित्येक वेळा मी जेवण करण्यासाठी बाई ठेवूया असं सुचवलं होतं, पण तिनं कधीच ऐकलं नाही. पण 15 दिवसांपूर्वी तिनं जेवणासाठी बाई ठेवली. तिला मला लागतं तसं जेवण शिकवलं. मी तिला चिडवलं देखील की पाटलीणबाई आता बसल्या जागी ऑर्डर सोडणार बहुता. आजोबांनी डोळ्याला रुमाल लावला. प्रियालाही रडू आवरलं नाही. फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आजोबा निघून गेले. प्रियाचं लक्ष फोनकडे गेलं. समरचा मेसेज स्क्रीनवर डिस्प्ले होत होता. सॉरी प्रिया, मी आज पुन्हा टॉवेल विसरलो. आय विल ट्राय नॉट टू डू इट अगेन. पण यार, तू त्यामुळे काही न खाता बँकेला जाऊ नकोस बरं. आय फील गिल्टी. प्लीज डोंट डू दॅट अगेन. आय हॅव बीन पॅम्पर्ड, स्पॉइल्ड, ब्रॅट टिल डेट and I'm trying to change that. Please give me time to change myself. I promise I'll change. I never have said this before, but I always want you in my life. No one can understand my mood the way you do. Please. काही वेळ सीमा फोनकडे बघत राहिली आणि तिला पाटीलाजींचं वाक्य आठवलं. आपल्यावर कोणीतरी अवलंबून आहे हा विचार त्यांचा अहंकार सुखावतो. संसारात दोघांनाही दोघांची गरज असते. एक चाक अडकलं तर दुसऱ्या चाकानं आणखी थोडा जोर लावून गाडी ओढायची असते. सीमानं रिप्लाय सेंड केला. सॉरी, आय टू लूज माय कंट्रोल एव्हरी नाऊ अँड देन. आय विल ऑल्सो ट्राय टू वर्क ऑन इट. यू टू प्लीज गिव्ह मी टाईम फॉर दॅट. I too always want you to be there in my life.
You are my entire support system and we both will work towards understanding each other. मंडळी, तात्पर्य काय? तात्विक भांडणं आपली सगळ्यांशीच होतात, पण राग कायम कुणाशीच ठेवू नये. खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावेत, पण मनात कायम भेद ठेवू नये. एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात सुसंवाद साधावा. अहंकार हाच या सर्वांचं मूळ आहे. तो विनाकारण बाळगून जगू नये. शेवटी मृत्यू हे सुंदर शाश्वत वास्तव आहे. त्याचं स्मरण असावं, भय नसावं. आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेल्या दिवसांचा आनंद उपभोग घेण्यासाठी याचं स्मरण ठेवूया. आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहेत याला खूप महत्त्व आहे. एक हृदय घेऊन आलोय, जाताना लाखो हृदयात जागा करून जाता आलं पाहिजे. क्षमा करा, प्रेम द्या, प्रेम घ्या. हो ना मंडळी? ही गोष्ट आणि ह्यातलं जे सार आहे ते तुम्हाला सगळ्यांना आवडलंच असेल अशी माझी खात्री आहे. तर आपण सगळ्यांनीच अशा तऱ्हेने आपला अहंकार सोडून एकमेकांना सांभाळत जीवन जगायचा आणि आनंदी राहायचा प्रयत्न करूया. उद्या पुन्हा अशाच एखाद्या छान गोष्टीसह भेटणार आहोत. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.